नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। जगबुडीच्या पुराचे पाणी मार्केट परिसरात शिरल्याने नागरिकांची तारांबळ। रायगडच्या कुंडलिका, आंबा आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या पालीत अंबा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ। उन्हेरी फाट्यावरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीसाठी ब्रिज पूर्णपणे बंद। रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। गोंदिया जिल्ह्यातील 6 नद्यांच्या काठावरील 87 गावांना पुराचा धोका। आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज। दमदार पावसाची प्रतीक्षा। पुण्यातील जाधववाडी तलाव 94.53% भरला। सततच्या पावसामुळे जाधववाडी तलाव इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ। परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। खडकवासला धरणातून 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। धरणातील जलसाठा 80% झाल्याची पाटबंधारे विभागाची माहिती। पुण्यात पावसाचा जोर वाढला। हांडेवाडी ते सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरात पाणी साचलं। पुण्याच्या हिंगणे खुर्दमध्ये जोरदार पावसाचा तडाखा। पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्याने नागरिकांना त्रास। मुसळधार पाऊस, धुवाधार पावसामुळे वाहन चालकांची कसरत। साताऱ्यातील महाबळेश्वर तापोळा मार्गावर रस्ता खचला। रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद। आंबोली घाट मार्गावरील कुंभेश्वर रस्त्याजवळ झाड कोसळलं। झाड कोसळल्यामुळे 1.5 तास वाहतूक ठप्प होती।